पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यामध्ये भाज्यांची उपलब्धता सुद्धा कमी होते. शिवाय आपल्याला देखील काहीतरी शरीराला उबदार आणि घरात असेल त्या साहित्यामध्ये छान गरमागरम पातळ अशी भाजी काहीतरी खावीशी वाटते. यासाठीच आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीची डाळ मेथ्यांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. विशेष करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या भाजीमुळे तोंडाला चव देखील येते आणि ही भाजी मेथ्यांचा वापर केल्यामुळे पौष्टिक देखील खूप होते. नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या डाळ मेथ्यांच्या भाजीच्या रेसिपीला. डाळ मेथ्यांची भाजी बनवण्यासाठी बघा, सर्वप्रथम आपण आता इथे डाळ आणि मेथ्या थोड्या अर्धवटच्या शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी प्रमाण काय घेतले ते बघूया. एक छोटा चमचा पोहे खायचा, मेथी दाणेच म्हणजे मेथ्या घेतलेल्या आहेत. या मेथ्या विशेष करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शरीराला अतिशय पौष्टिक अशा असतात आणि उबदारपणा देतात. यानंतर आपण 1 चमचा मेथी दाण्यांसाठी 4 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे. ही छान घरकोनी अशी गावरानी अशी तूर डाळ आहे. आपण घरातली जी असेल ती तूर डाळ घेतली तरी चालेल. 4 चमचे तूर डाळ हे प्रमाण आपण घेतलेलं आहे. हे तूर डाळ आणि मेथी दाणे आपल्याला सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण यांना शिजवून घेणार आहोत. मस्त याची अगदी छान अशी रस्सेदार अशी खानदेशी पद्धतीची, अस्सल खानदेशी पद्धतीची भाजी तयार होते. डाळ आणि मेथ्या 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धा चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचं. म्हणजे अगदी व्यवस्थित अशा ह्या डाळ आणि मेथ्या पटकन अशा एकसारख्या शिजल्या जातात. कुकरला लावायचं आणि कुकर लावल्यानंतर 2 शिट्या घालायच्या आहेत याला. 2 शिट्या आल्यानंतर अगदी एखाद मिनिटं त्याला बारीक गॅसवर ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघा कुकरची छान अशी आपण शिट्ट्या काढून घेत आहोत. कुकरच्या 2 शिट्या काढून झालेल्या आहेत. कुकर संपूर्णपणे गार झाल्यानंतर आपण चेक करून बघूयात. हे बघा मेथी आणि आपली डाळ अगदी अर्धवट अशी परफेक्ट अशी शिजलेली आहे. त्याचे तुकडे-तुकडे डाळीचे होऊन त्याचं वरण झालेलं नाही. अशीच डाळ आपल्याला अपेक्षित आहे हे बघा. तर आपण बोटचेपी म्हणतात त्याला. तर बोटचेपी झालेली आहे. परफेक्ट अशी झालेली आहे. पुढे वाटण बनवण्यासाठी आपण काय-काय साहित्य घेतलं ते आपण बघू. तर वाटण बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा. एक मोठा कांदा घेतलेला होता. त्यातला थोडासा कांदा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा कांदा मी उभा पातळ चिरला आहे. थोडा कांदा मी फोडणीत घालणार आहे त्यामुळे डाळ मेथ्यांच्या भाजीला छान अशी चव येते. तर अगदी पाव भाग कांद्याचा बाजूला ठेवा आणि बाकीचं सगळं भाजायला घ्या. पुढे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 2 चमचे दाणे घेतले आहेत. 2 मोठे चमचे भरून सुके खोबरे घेतलेले आहेत. 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. धणे आणि जिरे प्रत्येकी 1-1 पोहे खायचा चमचा मी घेतलेला आहे आणि यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. याचं आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत. चटणी भाजायला घेऊया. त्यासाठी बघा कांदा उभा चिरून घेतला जो कांदा होता पवून कांदा, तो आपण आता तव्यावर घातला आहे आणि त्याला आता आपल्याला थोडा तांबूस होईपर्यंत असाच भाजून घ्यायचा आहे. त्याच्या ज्या पाकळ्या आहेत कांद्याच्या त्या मोकळ्या-मोकळ्या करत जायच्या उलथन्या सहाय्याने. थोडंसं त्याला प्रेस करायचं म्हणजे त्या मोकळ्या-मोकळ्या अशा होतात. हे बघा या पद्धतीने आणि यानंतर याला तांबूस रंगावर एकसारखा असा आपण भाजून घ्यायचा आहे. तांबूस रंग झाला बघा कांद्याचा छान असा परतला गेलेला आहे. त्यावर 1-1.5 चमचा तेल घालायचं आणि मग त्याला पुन्हा थोडासा काळसर असे चटके लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीची जी चव आहे ती अगदी मस्त अशी पर्टिक्युलरली गावरान स्टाईल अशी लागते. मिरच्या घातलेल्या आहेत तव्यावर. त्या मिरच्या देखील आपण छान असे काळे चटके लागेपर्यंत भाजून घेणार आहोत. मिरच्यांना छान काळे चटके लागले. मिरच्या काढून घेऊ. शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे भाजून घेऊ छानपैकी. शेंगदाणे आता भाजून रेडी झालेले आहेत ते काढून घेऊ. पुढे बघा आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत. तर खोबरं देखील आपल्याला छान असं तांबूस रंगाचं होईपर्यंत एकसारखं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा सगळा मसाला आपला भाजून रेडी झालेला आहे. थोडंसं थंड झालं, की आपण याचं छानपैकी असं हिरवंगार असं वाटण तयार करून घेऊ. थोडंसं थंड झालेलं आहे. आता हे आपल्या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपण बारीक असं वाटून घेऊया. भाजीला हिरवागार असा रंग येण्यासाठी आपण त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी आणि लसूण पाकळ्या देखील टाकून घेतल्या आहे. मिक्सरचं भांडं आता बंद करून घेऊ आणि अगदी बारीक असं आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. बघा हे जे भाजीसाठी छान हिरवंगार असं वाटण बनवून आपलं रेडी झालेलं आहे. आता भाजीला फोडणी द्यायला घेऊया. भाजीला फोडणी देण्यासाठी बघा मी इथे एक पितळी पातेलं घेतलेलं आहे. तर पितळी पातेल्यामध्ये साधारणतः 1 ते दीड पळी आपण शेंगदाणा तेल घातलेलं आहे. कारण खानदेशामध्ये शेंगदाणा तेलात भाज्या करण्याची पद्धत आहे. तेल छान कडकडून असं तापलं, की त्यामध्ये आपण आता मोहरी टाकली आहे थोडीशी आणि जिरं टाकून घ्यायचं. दोघंही छान तडतडले आणि फुलले, की त्यामध्ये आपण पुढे बारीक चिरलेला आपण जो कांदा ठेवला होता थोडासा, तो उभा
चिरलेला जो कांदा आहे तो आपण यामध्ये घालायचा. अगदी 1 ते 2 मिनिटच याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे. अगदी जास्त याला आपल्याला शिजवायचं नाही. कारण हा भाजीमध्ये थोडासा असा छान दिसतो तो आणि लागतो देखील छान. त्यामुळे आपल्याला अगदी 1-2 मिनिटं याला परतवून घ्यायचं आहे. बघा आता कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यामध्ये आता हे तयार केलेलं हिरवंगार असं आपण वाटण घालून घेऊयात. तर वाटण घालायचं. कांदा छान असा कलसवला गेल्यानंतर आपण ही चटणी टाकून घेतली आहे. चटणी देखील आपल्याला आता तेल सुटेपर्यंत कलसवून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. तर मंद गॅसवर आपल्याला ही चटणी जी आहे किंवा ही वाटण जे आहे हे छान परतवत जायचं आहे. थोड्या वेळातच त्याला आपोआप असं तेल सुटायला सुरुवात होते. मसाला छान आता तेलावर असा परतला गेलेला आहे. त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. त्या कारणामुळे दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण गरम पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपल्या पातेल्यामध्ये छान असा मसाल्याला तेल सुटत चाललेलं आहे, परतला जात आहे. मसाल्याला आता छान असे तेल सुटलेले आहे. बघा, त्यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊ आणि हळद घातल्यानंतर आपल्याला खानदेशी पद्धतीने बनवलेला जो गरम मसाला आहे, तो घालायचा आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे. तिथून तुम्ही तो बघू शकता. यानंतर डाळ मेथ्या ज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या, अर्धवट शिजवलेल्या डाळ मेथ्या ज्या आहेत, त्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, की अख्ख्या मेथ्यांचा वापर केला आहे म्हणजे ही भाजी 100% कडू लागणार. तर असं नाही आहे. ही भाजी अजिबात कडू लागत नाही. खाताना कळणार देखील नाही, की ही अख्ख्या मेथ्यांपासून बनवलेली भाजी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. यानंतर आपल्याला या भाजीमध्ये अगदी उकळतं असं गरम पाणी घालायचं आहे. यामुळे भाजीची चव देखील खूप छान अशी येते. शिवाय तिला तर्री देखील खूप छान अशी येते. त्यामुळे नेहमी करता लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही भाजीमध्ये पाणी टाकताना ते गरम आणि उकळतच असावं. म्हणजे पातळ भाजीची चव अगदी दुपटी-दुपटीने वाढते. गरम पाणी टाकल्यानंतर आता मिक्सरच्या पॉटमध्ये देखील जे मसाला लागलेला होता, तो सुद्धा आपण खंगाळून यामध्ये घालून घेतलेला आहे. सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटं आपण याला मध्यम आचेवर छान खळखळीत अशी उकळी काढून घेऊयात. उकळी काढून झालेली बघा, तर यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं हिला मध्यम आचेवर उकळून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ व्यवस्थित असं भाजीला सगळं सर्वत्र लागलं जातं. मंद ते मध्यम आचेवर उकळी काढल्यानंतर फायनली आपली जी भाजी आहे, ती आता सर्व्हिंगसाठी रेडी झालेली आहे. बघा किती सुरेख छान अशी यावर मस्त हिरवीगार अशी तर्री देखील आलेली आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर ही भाजी मस्त अशी लागते. मस्त अशा रिमझिमत्या पावसात मस्त गरमागरम अशी आपली ही पातळ आणि अगदी चवीला भन्नाट अशी लागणारी, पौष्टिक अशी अख्ख्या मेथ्या आणि तुरीची डाळ वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी, सुपी अशी ही गरमागरम भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप छान अशी लागते. तुम्ही सुद्धा ही पौष्टिक भाजी या पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. अस्सल खानदेशी पद्धतीने बनवलेली ही भाजी चवीला खूप छान अशी लागते. तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त हाईप देखील करा. म्हणजे माझ्या चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी पोहोचतील. अशाच छान-छान आणि मस्त-मस्त निरनिराळ्या विविध रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया. खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.